सामने 4 षटकांचे असतील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे आणि सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. मोहित स्पोर्ट गावखडी बुरान लेवान गावखडी दरम्यान सामना सुरू होते. वैयक्तिक पहिल्या संघाच्या कोट्यामधून पहिल्या षटक मुजम्मिल आणि पहिला चेंडू अवांतर म्हणजे इतका वेळ घेतला 10 ते 15 मिनिटं क्षेत्ररक्षण सजवण्याला घेतला परंतु पहिला चेंडू टाकला तो अवांतर. श्री गणेश होते संघाचा अवांतर धावेने निश्चितच 1 धाव या संघाच्या खात्यामध्ये होते. कोणत्या प्रकारचा चेंडू टाकून न टाकला गेलाय. पुन्हा एकदा कोणत्या प्रकारचा चेंडू सरळ जातोय. निश्चितच स्क्वेअर लेग पंचांग वन माउलचा इशारा येतोय. निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा मुजम्मिल गोलंदाजी मार्ग सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेट या ठिकाणी सौरभसाठी. सौरभ लेफ्ट हँड बॅट्समन असेल. भगवती संघाचा निश्चितच महत्वाचा एक सोन्याचा हिरा या ठिकाणी क्रीज वरती आणि यावेळी मात्र निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी मुजम्मिल याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. एक किंवा 2 चेंडू निर्धाव केले तरी काही फरक पडत नाहीये. त्यात तेवढे तात्काळ गोलंदाज आहे तो सौरभ. खेळाडूने आपापसात उजत घालायची नाहीये. खेळाडूने आपापसात उजत घालायची नाहीये. पंच आपण तिथे त्या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. निश्चित निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मुजम्मिल गोलंदाजी मार्ग सज्ज आहे. सौरभ स्ट्रायकर असेल. एक शांत डोक्याचा हा खेळाडू निश्चित असेल. त्याला माहिती आहे जबाबदारीपूर्वक खेळतोय स्वतःच्या संघासाठी आणि यावेळी मात्र थोडीस उसळी घेऊन जाणार चेंडू सरळ यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय तो मुजम्मिल सौरभ साठी. लो उलटा चेंडू सरळ येतो कॅमेऱ्याच्या दिशेने. हा सौरभच्या बॅट मधून निघालेला थँक्यू डीजे. निश्चितच यावेळी मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. मुजम्मिल लामाने या ठिकाणी गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा सज्ज होतोय. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार धाडला होता सौरभ याने. निश्चित आणि आता मात्र चेंडू जातोय.
क्षेत्ररक्षण सोडून घ्यायचंय गुरु 11. धावसंख्या झाली ती 11. निश्चितच चांगले या ठिकाणी मी पहिल्यांदा बोललो होतो की जितके ताकदीचा मुजम्मिल लांबाडे गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर सलग 4 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळालं होतं. परंतु तितक्या शांत डोक्याचा आणि संयमी खेळ करणारा सौरभ निश्चितच एक गोल्डन हार्ट असा हा खेळाडू या ठिकाणी भगवती मंडळाचा, भगवती संघाचा हा खेळाडू या ठिकाणी संयमी खेळ केल्यानंतर पहिले चेंडू चौकार, त्यानंतर षटकार ठोकलाय वाघानं. निश्चितच धावसंख्या झाली ती 11. आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघाच्या कोठ्यामधून दुसरं शतक घेऊन येतो तो अलशहीद. बांडिया एंड कडून मारा होतोय, म्हणजे निश्चितच यावेळी मात्र एक प्रॅक्टिस मॅच कशी करतात याचा कौतुक याला निश्चित अभ्यास असेल आणि त्या प्रकारचे खेळ कौतुक करतो का आपल्या संघासाठी ते पाहायला गरजेचं आहे. या टायमिंगला निश्चितच संघ पूर्णपणे या खेळामध्ये या मैदानामध्ये प्रॅक्टिस करत असतो आणि त्या प्रकारचे खेळ चौकार, षटकार, संयमी खेळ पाहायला मिळतो. मी बोललो होतो जी प्रॅक्टिस मॅच ऑन द वायर कौतुक. थँक्यू डीजे. निश्चितच स्वागत केलंय अलशाहीदच्या गोलंदाजीचं. षटकार मारलाय कौस्तुभ याने. धावसंख्येत 6 ने बदल झालाय. धावसंख्या झाली ती 17. होम ग्राउंड आणि होम ग्राउंडचा कितपत फायदा, म्हणजे जास्तीत जास्त धावा काढण्याचं या ठिकाणी साध्य स्वतःला सिद्ध करण्याचं चान्स या ठिकाणी मिळालाय तो कौस्तुभ सौरभ याला. चांगला पुढचा चेंडू या ठिकाणी आकुटबेचा चेंडू, चांगला चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न आहे आणि नव्हता इशारा. जलक नमक आणि प्लेटचा इशारा येतोय. निश्चित आता मात्र योगेश दादा करंगुटेकर या ठिकाणी आले आहेत. मगाची समालोचन मी करत होतो, त्या समालोचनाला योगेश दादा करंगुटकर यांनी आपल्याला एक देणगी दिली. धन्यवाद योगेश दादा. निश्चितच यावेळी मात्र पुढचा चेंडू अलशाहीदचा आणि अकुटबेचा चेंडू आहे, प्लेटचा चेंडू आहे. निश्चित एकदा कंप्लीट करतोय, पाहूया दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय का. परंतु यावेळी मात्र कौस्तुभ आग्रही आहे, परंतु सौरभ यांनी बाहेर पाठी पिटाळलाय. दरम्यान एकच धावसंख्येत 1 ने बदल झालाय. धावसंख्या झाली आहे 19. पुढचा चेंडू अलशाहीदचा. आता मात्र स्ट्राईकला ते सौरभ लेफ्ट हँड बॅटचा अकुटबेचा चेंडू. निश्चित हलक्या बॅटने बॉलच्या दिशेने चेंडू पटकवतो. एकच जाऊ निश्चितच, कारण का स्ट्राईक वर कौस्तुभ निश्चित आक्रमक होताना पाहायला मिळतंय आणि यावेळी मात्र सौरभ कोणतीही चूक करत नाहीये, कारण का आपला नॉन स्ट्राईकचा मित्र, आपला नॉन स्ट्राईकचा दोस्त, आपला भाव या ठिकाणी कौस्तुभ निश्चितच ऑन फायर आहे. आणि या एंड करून भगवती एंड करून त्याची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते का, एक तुफान फलंदाजी पाहायला मिळते का, कशा प्रकारचे फटके पाहायला मिळतात याचा आनंद आपण सर्व क्रीडा रसिक या ठिकाणी घेत आहोत. निश्चितच पुढचा गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा अलशाहीद या ठिकाणी बांधणी करून मारा काढण्यासाठी सज्ज होतोय.
धावसंख्या झाली होती या ठिकाणी 20 आमचे गुण लेखक धावफलक सुशांत आपलं सांगताना यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू एका धावेसाठी निश्चितच थोडीशी मिसपुरी झाली आहे. दरम्यान या ठिकाणी आमच्या गावचे उपसरपंच नंदूकाका खोडकर यांचं आगमन झालं, त्यांनी व्यासपीठावर द्यायचं आहे. मी आदित्य लाटे यांना विनंती करतो की त्यांनी गुलाबपुष्प देऊन नंदूकाकांचं स्वागत करायचं आहे. आमच्या गावचे उपसरपंच नंदूकाका खोडकर. धन्यवाद. यानंतर सामन्यात होईल आणि यानंतर मात्र सौरभ याच्या बॅटमध्ये निघाल कोरवर पद्धतीचा चेंडू तितकंच ताकदीने आणि हलक्या चपळाईने चेंडू ढकलला जातोय एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने बदल झालाय. धावसंख्या झाली यावेळी मात्र 22. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. शेवटचा चेंडू असेल या शतकातील. यावेळी मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू थोडासा वेग कमी केला आणि चेंडू सरळ यशराजच्या हातामध्ये एक टप्पा आणि दरम्यान शतक संपल्या 2 षटकाच्या धावसंख्या झाली होती 22. आपण या ठिकाणी यायचं आहे. मात्र वैयक्तिक पहिल्या संघाच्या कोट्यामधून तिसरं शतक महत्वपूर्ण शतक सहित या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर भगवती एंड करून मारा करतोय सौरभ याला. सौरभ आणि कौशुभ निश्चितच चांगले फटकेबाजी सौरभ आणि कौशुभ याच्या बॅट मधून पाहायला मिळणार आहे निश्चितच, कारण का बक्षीस लागलाय चिकू टुकडे यांच्याकडून 500 रुपयाचा 3 षटकाराला. एक तर मारलाय, पाहुयात अजून 2 मारायचे आहेत. यावेळी मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत नाही. पुढचा चेंडू सहित राऊंड विकेट या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चितच सौरभ बीट झाला, त्यानंतर यष्टीरक्षक मुजम्मिल सुद्धा बीट झाला आणि त्यानंतरचे पाठचे 2 क्षेत्ररक्षक सुद्धा बीट झाल्यात आणि त्या दरम्यान 2 धावा काढण्यास यशस्वी होतोय. धावसंख्येत 2 ने बदल झालाय. धावसंख्येत 24. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग चालू असलेला आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सेमीफायनलचा दुसरा सामना. या अगोदरच्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये मानकरवाडी नाट्य संघ निश्चित अंतिम सामन्यामध्ये पोहोचलाय आणि आता मात्र ही दुसरा सेमीफायनलचा सामना भगवती वर्सेस मुरानी लेव्हल गावकडी.
निश्चित 2 षटकार झाले आहेत. अजूनही जर एक षटकार मारला तर चिकू डुकळे आणि राहुल हळदणकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. सई पुढचा चेंडू सौरभ साठी रुपयाचं बक्षीस निश्चित लाभलाय. आणि आता मध्ये पुन्हा एकदा बक्षीस. अजून जरी एक षटकार मारला तर प्रथमेश पाटील आणि आराध्य हळदणकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. आणि मात्र धावसंख्या ती घणाघाती वाढते. धावसंख्या झाली ती 36. चल बॉय नक्की ते पानं घेतली ती खास कोहलीची नसून दे. अरे बापरे चेंडूची कडा लागली. चेंडू जाते बॉल त्यांच्या दिशेने. पाहूया 1 धाव 2 धाव आणि 2 धाव निश्चित करण्यात यश मिळतं. धावसंख्या 2 ने बदल झालाय. धावसंख्या झाली 38. निश्चित 3रं शतक चालू आहे. वैयक्तिक 28 वरती नामात खेळतोय. निश्चितच स्वतःच्या संघासाठी स्वतःच्या जबाबदारीवरती हा सौरभ निश्चित. बॉय प्रभाकर मोठ्यांकर उर्फ सापू आमचे मित्र. जर ती काठी जर जी पाला 5 वेळा जर खास बोलीचं असेल ना तर आपलं काही खरं नाहीये. आणि निश्चितच या आताच्या षटकारासाठी योगेश करकुटकर यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आलाय. आणि त्याप्रमाणे जर अजूनही षटकार मारला एक तर प्रथमेश पाटील आणि आराध्य हळदणकर यांच्याकडून 100 रुपयाचं पुन्हा एकदा बक्षीस आहे. बक्षीस माझ्या हातात पोच आहे. सौरभ ऑन फायर आहे. दरम्यान निश्चित 3 षटकाचा सामना संपला आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाली होती 44. 44 लॉस ऑफ 0 विकेट. निश्चितच सौरभ सांगतोय मी अजूनही मैदानात आहे. उभा आहे. कणकर आहे. आता मात्र बक्षीस पुन्हा एकदा लागू झालाय. जर कौस्तुभ हळदणकर षटकार मारला तर आराध्य हळदणकर आणि प्रथमेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. आणि त्याचप्रमाणे सचिन राणे यांच्याकडून भोण्यासाठी जर षटकार मारला तर 100 रुपयाचं बक्षीस. पाहूया
आता मात्र कौतुक बाद होतोय. दरम्यान या ठिकाणी आमच्या वाडीचे मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष स्वप्नील बेटावे तसेच मंडळाचे सल्लागार एकनाथराव बेटावे आणि मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष राणे यांचं आगमन झालं. त्यांना विनंती करतो की त्याने व्यासपीठावर द्यायचंय. तसेच आमचे आधारस्तंभ अनिल राजे त्या ठिकाणी आले, त्यांनी सुद्धा व्यासपीठावर उभं राहायचंय. निश्चितच आता मात्र फलंदाजी मार्गवर सज्ज आहे. एक भगवती संघाचा युवा धडाडीचा आणि भावी कर्णधार निश्चितच ज्याच्या जबाबदारीवर ज्याच्या काढल्यावर हा संघ यापुढे आपला संघावर टोलवेल असा हा खेळाडू निश्चितच पार्थ हळदणकर. आणि पार्थ हळदणकरला आल्या बक्षीस आलाय चिकू डुकुळे आणि राहुल हळदणकर यांच्याकडून षटकाराला 200 रुपये. प्रतिमेश पाटील आणि आराध्य हळदणकर यांच्याकडून 100 रुपये बक्षीस. दरम्यान धाव संख्या झाली 50 आणि एकदा जोडला टाळ्या. संघाचा अर्धशतक या ठिकाणी फलकावर मोठे लागलेला आहे. निश्चितच सौरभ जबाबदारी घेऊन खेळतोय आणि आला जो ठोकला तो डायरेक्ट गेला बांधली. नाही 200 रुपये बक्षीस निश्चित लागू झालाय. पुढचा चेंडू मैदान. हा यावेळी मात्र चांगला स्कोरवर पद्धतीचा चेंडू जातोय. एक धाव कमी होते दुसऱ्याचा प्रयत्न होतो. सौरभ धावतोय मार धावतोय आणि रनिंग विकेट अप्रतिम क्या दौड़ा है भाई तूफान के वास्ते. अरे कुछ तो बजा भाई. निश्चितच यावेळी मात्र गोलंदाजी मार्गोस फैजल सज्ज होते. पार्थ आहे बॉन्डलांच्या बाहेरच्या छोट्याने कॅच घेतली. त्या कॅच साठी या आवडीचोडी मंडळाकडून 100 रुपयाचं बक्षीस आला. एकदा जोरदार टाळ्या त्या छोट्यासाठी. कॅच बेटा पुणे मार्केट सज्ज. हा कुठे चेंडू पुणे लागतोय का आणि यावेळी मात्र चेंडू येतो चौकाडी. उच्चांक गाठलाय. 62 धावा निश्चितच या भगवती संघाने आपल्या होम ग्राउंड वरती साध्य केल्यात. एकदा पार्थ ऑन स्ट्राईक आहे. पाहूया बक्षिसाची लयलूट होते. चेंडू कोलवा पद्धतीचा होता. एक धावचा प्रयत्न होतोय. आता मात्र मला वाटतं की सौरभ एक बऱ्याच वर्षांनी स्ट्राईकला येताना पाहायला मिळत. दरम्यान शतक संपल्याद्वारे आणि 4 षटकाच्या सहाव्या धावसंख्या झाली 63 आणि निर्धारित 24 चेंडू मध्ये 64 धावांचं आव्हान आहे.
निश्चितच 24 चेंडू मध्ये 64 धावा पाहिजे ते पुराण 11 संघाला. निश्चितच या स्पर्धेमध्ये एक उच्चांक धावसंख्या या ठिकाणी भगवती मंडळाने या ठिकाणी साधलेली आहे. यामध्ये सौरभ निश्चितच 14 चेंडू मध्ये 34 धावा कुठल्यात आणि त्याप्रमाणे त्यामध्ये 4 षटकार ठोकल्यात आणि कौतुक 7 या धावसंख्येवर अवजड आणि त्यानंतर 5 चेंडू मध्ये 19 धावा ठोकल्यात आणि या मोबदल्यात धावसंख्या झालेली 63 आणि 64 धावांचा आलाय. त्याप्रमाणे चिअर्स बॉय चापू याच्यासाठी योगेश भोसले दुर्गवडी याच्याकडून बक्षीस आलं 100 रुपयाचं, जे तिथून आहे तिथूनच घ्यायचं आहे. बक्षीस तिकडेच आहे जमा, तिकडेच इकडे यायचं ना, तिकडेच जमा आहे. योग्य बोलतो तुमच्या बाजूनच आहे. फलंदाज पाठवायचे आहेत बुरान 11 संघ. निश्चित यानंतर अजून आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. दरम्यान या मंडळाला निश्चितच 20वा हॉटेल संदीप राठी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. मंडळातर्फे हार्दिक आभार. असे सहकार्य वेळेवर लाभून दे. दरम्यान आता मात्र सामना पुन्हा एकदा सुरुवात होते. निर्धारित 24 चेंडू मध्ये 64 धावा करायचे, परंतु ही सेमीफायनलची मॅच बुरान 11 वर्सेस भगवती या अगोदर जितक्या मॅच झाल्या तितक्या मॅचला जेवढं बक्षीस लाभलं नाहीये त्या मॅचला एवढी बक्षीस या ठिकाणी लाभतात. आता मात्र पुन्हा एकदा त्रिकुट यांच्याकडून म्हणजे आराध्य चौरस यांच्याकडून म्हणजे आराध्य प्रथमेश पाटील चिकू आणि राहुल यांच्याकडून उभे नियोजन करला. जितके चेंडू निर्धाव पण टाकण्यात येतील तितक्या चेंडूला 50 रुपये बक्षीस. म्हणजे एक चेंडू निर्धाव 50 रुपये, दुसरा चेंडू निर्धाव 50 रुपये, तिसरा चेंडू निर्धाव 150 रुपये. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. उगेश वदनकर निश्चित पंचांकडून इशारा येतो. सामना होणार आहे 24 चेंडू 64 धावा. पहिला चेंडू उगेश वदनकर निर्धाव टाकतील का? निर्धाव टाकतील का? निर्धाव चेंडू 50 रुपयाचं बक्षीस. 50 का सवार है भैया 50. प्रत्येक निर्धाव चेंडूला 50 रुपये म्हणजे 6 चेंडू निर्धाव 300 रुपये. पुढचा चेंडू यावेळी मात्र जेलवा सईद आणि या विकेट साठी आहे का 50 रुपये. कर्कल निर्धाव चेंडू 50 रुपये प्रथमेश पडेल चौकूट.
निश्चितच पुन्हा एकदा बक्षीस येत आहे. हॅट्रिक काढली तर 300 रुपये, सॉरी 400 रुपये चौकन करून 100 कोणी पण काढले काय भगवती मंडळाकडून प्रथमेश पाटील, आराध्य हळदणकर, राहुल हळदणकर यांची कुटुकडी यांच्याकडून हॅट्रिकला 400 रुपये बक्षीस आहे. आणि या ठिकाणी निश्चितच आमचे मित्र विकासजी वारीक या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये सहर्ष स्वागत. सर काय सामना रंगतोय, बक्षिसांची लयलूट या ठिकाणी करतोस तू आणि यावेळी मग उभी झालं का यस 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 आणि 50 रुपये और एक 50 और एक 50. या शतकामध्ये जर अजूनही 300 शिल्लक आहे, चेंडू मध्ये जर विकेट काढली तर निखिलेश नानकापूर यांच्याकडून 101 रुपये उगे ठेवलं याला. पुढचा चेंडू निर्धाव असेल का, कारण का 150 झालेले आहेत, अजून 50 आहेत. अलशाहीद स्ट्राईकला आहेत. ओके श्रीलंका राऊंड आहे, छोटं सरळ आहे आणि यावेळी रिव्हर्स स्विच हिट केलाय, चेंडू जातोय सरळ बॉलिंगच्या दिशेने आणि सीमा रेषा पाचपट इजे झोपला काय सामने पुन्हा एकदा वळूया. चप्पल यानंतर समालोचन करतील आमचे मित्र विकासजी वारीक. बक्षीस ऑन आहे. हॅट्रिकला 400 रुपये, निर्धाव चेंडूला 50 रुपये. धन्यवाद सागर. या ठिकाणी बक्षिसांची लयलूट होणारच आहे, कारण हा सामना आपण पाहणार आहोत तो भगवती कशी विरुद्ध बुधानी लेवल या संघामध्ये. आणि भगवती कशी हा संघ हे जे ग्राउंड बघतोय आपण कसे या बालिया हे ग्राउंड त्यांचं आहे, स्वतःच आहे. आणि या मैदानावर जर हुकूमत गाजवायची असेल तर ती कशी गाजवायची हे त्यांना माहिती आहे, कारण त्यांना माहिती आहे जर संघामध्ये आपला खेळाडू बघतोय 11 परंतु प्रेक्षक वर्ग पाहतो आणि हे जे असणार आहे ते हायस्ट कोण मारणार हा संघ आहे, कारण ही त्यांच्यावर दडपण आहे. कारण या ठिकाणी त्यांचा प्रेक्षक वर्ग प्रचंड आहे आणि कशाचा प्रेक्षक वर्ग तुम्हाला माहित नसेल. आता जो तुम्हाला डोक्यावर घेतोय तो तुम्हाला डोक्यावरून खाली गेला काय कमी करणार नाहीये. जर आता इथे पैशांचा पाऊस होतो तुम्हाला उपलब्ध होतोय की प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 50 रुपये, त्याच्याप्रमाणे जर सामना हरला तर शिव्या सुद्धा काय कमी गेला हा प्रेक्षक वर्ग कमी करणार नाहीये. जेवढं जास्त प्रेम तेवढं जास्त शिव्या आणि जास्त पैशाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. ते प्रत्येक गोष्टीमध्ये कसे हा गाव अग्रेसर राहण्यात मदत झालेली आहे. एक गाजवला तो भगवती कसे या संघाने, त्याच्यामध्ये आपण मातबर पाहिले सुनील मास्टर सारखे खेळाडू असू दे, मी त्यांचा उल्लेख आवर्जून करतोय. त्यांच्यामध्ये माझ्या बाजूला असणारे राजेश चव्हाण ठेवलाय ते बलाढ्य असेल. भगवती कसे या संघाने 4 षटकामध्ये आतापर्यंतच्या मारलेल्या सर्वाधिक धावा आणि या धावा करण्यात कोणाचा हातभार आहे तर सुशील वदनांचा मुलगा सौरभ हळदणकर. नाव जरी गोळा असलं तरी काम मात्र त्यांचं इतरांना पूर्ण काढण्यासारखं आहे. प्रसाद पाटील KPL मैदानात सर्वाधिक ज्याच्यावर बोली लागली त्याचा प्रसाद पाटील. त्याचबरोबर त्यांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 7 आणि 150 रुपये हे ओग्यादादा हळदणकर यांच्यासाठी जमा झाले होते, परंतु एक चौकार त्याने खाल्ल्यामुळे त्याच्यातले 100 रुपये पुन्हा एकदा चालू झालेले. वा 150 रुपये मिळाले तर आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये
येतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये असणार आहे, या सामन्यासाठी असणार आहे, जो हॅट्रिक लावेल त्याच्यासाठी 400 रुपये आणि प्रत्येक डॉट चेंडूसाठी जाणाऱ्या बक्षीस ते 50 रुपये. आणि यासाठीच आपल्याला येतोय तो क्रिकेटचा बेताब बादशाह किंग कोहलीचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून बॅटिंग नाही परंतु गोलंदाजी करताना दिसेल तर कौशिक हळदणकर, एक मोठं नाव भगवती कशी या संघाचं. आणि ज्या दिवशी बक्षीस आहे असं त्यांना कळलं त्यावर चेंडू त्यांच्या हातात आणि त्यांचं न ऐकणारा खेळाडू भगवती कशी या संघामध्ये सध्या तरी कोणी नाही आहे. आणि या सर्वांचं सर्व आराध्य उल्हास हळदणकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या वडिलांचा आज बर्थडे आहे. तर कोणते विजेते किंवा उपविजेते अल शाहिद हा खेळाडू सुद्धा तितकासा कमी नाही आहे. वाडेश्वर वारिकवाडी असू दे किंवा देणगी असू दे, या संघासमोर या संघाने प्रचंड धावांचा गजर केला होता. आणि याचबरोबर आमच्यावर सुद्धा बक्षिसांची देणगी होती. नंदकुमार उपसरपंच नंदकुमार फोडकर उपसरपंच कसे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस झालंय. त्याचबरोबर संदीप दादा राडिये यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस झालंय. या सर्व बक्षिसाच्यांचं सुद्धा मी पुन्हा एकदा शब्दसमूहाने स्वागत करतो. सामन्यामध्ये होईल, सामना करेल तो कौतुक यांच्या गोलंदाजीचा मुजम्मल राबाडे. याच्यामध्ये क्षमता नक्कीच आहे आणि या ठिकाणी त्यांच्या क्षमतेची गरज येणार आहे ते त्यांच्या संघाला. सुंदर चेंडू जातोय का प्रसाद पाटील यांच्या हातामध्ये. प्रसाद पाटील उत्कृष्ट खेळ पकडला जातोय. गोलंदाज होते बाद प्रसाद पाटील यांच्यासाठी आराध्य हळदणकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. जे कधी क्रिकेट खेळले नाही आहेत परंतु प्रत्येक मॅच खेळण्यासाठी तिथे जात आहेत त्यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. योगेश दादा कौशिक दादा तुझ्यासाठी लावलेलं बक्षीस आहे. हे बक्षीस होतं उद्या हळदणकर त्यांच्यासाठी मुद्दाम लावलं होतं. म्हणजे उपरोधी हा शब्द मराठी भाषेमध्ये आहे कारण मगाशी त्यांनी 3 षटकार काढले होते मागाच्या मॅच मध्ये ते त्यांना आठवण करून देण्यासाठी चेंडू दाखवण्यात आले होते आणि तिथे बक्षीस तिथे उद्या दादा याने सुंदर बॉलिंग केली आहे. 150 रुपये आपल्या खात्यामध्ये. पुनश्च एकदा कौशिक सामना करेल तो समोर फलंदाज आहे मोहसिन ऑफ साईडच्या दिशेने 1 धाव काढली आहे. मोहसिन आणि अल शाहीद त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अल शाहीद यांच्या बॅट मधून चौकार आणि षटकारांची आतषबाजी होणार का त्यांच्यासाठी सुद्धा बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग आपल्याला प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतो. तरी त्यांच्या प्रेक्षक वर्गाला नाराज करताना दिसतो इथे बुरा निलेव हा संघ थोडासा अडचणीत सापडलेला थोडा म्हणण्यापेक्षा भरपूर अडचणीत सापडलेला. या ठिकाणी अडचणीतून मार्ग काढणारा फलंदाज त्यांच्याकडे असेल का आणि अल शाहीद त्यांचं नाव आहे का बघूया. आणि सुंदर खेळ ऋषभ हळदणकर तिथे खेळ पकडतो. ऋषभ हळदणकर यांच्यासाठी पुन्हा एकदा कॅच साठी आराध्य प्रथमेश राहुल आणि चिक्कू यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. ऋषभ हळदणकर यांनी सुद्धा या अगोदर चांगल्या कॅची पकडल्या आहेत. खाली ऋषभ हळदणकर यांच्यासाठी बोलायची गोष्ट म्हणजे योगेश कनकट यांच्याकडून बॉलर. धन्यवाद. आणि ऋषभ हळदणकर यांनी या ठिकाणी अनेक कॅचा पकडल्या आहेत त्यामुळे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार त्यांच्या ताफ्यामध्ये जाऊ शकतो. कमरेवर हात घेतलेला प्लेअर विठ्ठलाच्या भूमिकेत आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. तो कशी हळदणकरवाडी या संघाकडून भगवती हळदणकरवाडी या संघाकडून आणि गोठ ही एक्झाम जी सर्वात कठीण पकडली जाते ती एक्झाम त्यांनी क्रॅक केलेली आहे. त्यामुळे काही दिवसानंतर ते आपल्याला जाताना दिसतील. पुढे फलंदाज असेल तो आणि फलंदाज होतो बाद. हॅट्रिकचा चान्स असणार आहे. हॅट्रिक झालेला आहे. 3 विकेट या षटकामध्ये त्यांनी काढले आहेत.
तर यांच्यासाठी बक्षीस असेल आराध्य, प्रथमेश, राहुल आणि चिक्कू यांच्याकडून जर ते हॅट्रिक होईल तर 400 रुपयाचं बक्षीस आहे. म्हणजे ते हॅट्रिक साठी खेळणार की आपल्या संघासाठी डॉट चेंडू समोर असेल तर तेहर येईल. मार्ग एवढा सोपा नसेल परंतु कठीण सुद्धा नाहीये. क्षेत्ररक्षकांनी तेवढी साथ द्यावी लागेल. कौशल्यांचा पुढील चेंडू तेहर यांच्यासाठी टिकवलेला आहे. स्वतःच्या पॉवर स्लो मध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न होतो. चेंडू लागतोय डाव्या गुडघ्याला, चेंडू जातोय एका धावेसाठी उद्या आयोजन यांच्याकडे. त्याबरोबर 55 षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बुमराह इलेव्हन या संघाची धाव संख्या होते 9. आणि 54 धावा. तिहेरी संघ अनुभवणार आहोत. या ठिकाणी स्वराज योगेश हळदणकर यांचा बर्थडे असणार आहे. ओमकार जरा थांबायचंय, फिल्डर पाणी पितात. या ठिकाणी तिहेरी संगम असणार आहे. आमच्या या पाठीवर प्रचंड कौतुकाचे ताप मानणारे उल्हासदादा हळदणकर यांचा आज बर्थडे आहे. त्यानंतर स्वराज योगेश हळदणकर यांचा बर्थडे आहे. त्यानंतर तिसरी पार्टी असणार आहे ती आज आपण पाहिलं तो हळदीचा समारंभ असणार आहे. आणि चौथा जो संगम असणार आहे तो सगळ्यात या तिघांपेक्षाही महत्वाचा असणार आहे. तो संगम असणार आहे म्हणजे भगवती कशी ह्या संघात अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काही क्षणामध्ये हे चित्र आपल्याला समजेल आणि तो जर झाला तर चौकडी ते साजरं होईल. त्यासाठी आपल्या कामावरून इथे व्यस्त शेड्यूल मधून सर्व्हिस दादा पाटील सुद्धा इथे फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार यांच्या पुढचा चेंडू तेज यांच्यासाठी लेग साईडच्या दिशेने कटवलेला आहे. सौरभ तिथे चूक करतोय. तेरीला मिळते एक धाव, संघाच्या खात्यामध्ये धाव चालते एक. क्रिकेट मध्ये कधी हार आहे कधी जीत आहे, परंतु बुमराह इलेव्हन हा संघ इथे एकच भारताना आपण पाहायला मिळतो. त्यांनी जो संघर्ष केला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्या संघर्षाला सॅल्यूट असेल. कारण प्रचंड हातातून गेलेले सामने त्याने आपल्या बॅटिंग आणि फिल्डिंग आणि बॉलिंगच्या जोरावर भरून काढले. परंतु काही सामने असे असतात जे खूप महत्वाचे असतात. तसा क्रिकेट मधला सर्वात महत्वाचा सामना असतो तो उपांत्य फेरीचा सामना म्हणजे सेमीफायनलचा सामना. आणि त्याच सामन्यामध्ये सपशेल हार आणि ही जर कॅच पकडली तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेलच्या यादीमध्ये नाव गेलं असतं. फार थोडीशी चूक करतोय. ओमकार यांना बक्षीस मिळण्यापासून थोडंच वाचतोय. फार ते थोडं स्वतःच बक्षीस वाचवत आहेत. भारताने सुद्धा 3 चेंडूवरती 14 धावा केल्या आहेत. या 14 धावा सुद्धा महत्वपूर्ण ठरणार आहे. खेळाडू इथे षटकार मारला येतो भगवती कशेळीच्या यांचा एक चेंडू जातोय सर्वेश पाटील यांच्या हातामध्ये, परंतु एक धाव घेण्यापासून काय रोखू शकणार नाही. धाव संख्या इकडे वाढते. धाव संख्या जाऊन पोहोचते 13. कुछ तेरा कुछ मेरा. परंतु आता बुमराह इलेव्हन हा संघ इथे संघर्ष करताना सुद्धा दिसून येत नाही. ही खूप महत्वाची म्हणावी तशी बाब असेल. कारण या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. चेंडू सीमारेषे बांधावी लागेल. पंचांचा हात फिरून वाईटचा इशारा येतो. एक धाव घेते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 14. भगवती कशी हा सामना आता आरामात इथे घेताना दिसतोय. टी शर्ट वापरते ती इंडियन टीमचं जर्सी ऋषभ हळदणकर 12 म्हणजे युवराज सिंग कॅच अपील होतं, परंतु कॅच घेण्यासाठी तिथे कोणी फिल्डर नाही आहे. आज जर या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर अनेक चेंडू आपण पाहताना बघतोय तो योगेश हळदणकर यांच्या बॅटमधून लिटार हर्ड होईल इथे फलंदाज तंबूमध्ये परततोय आणि त्यांची जागा घेण्यासाठी आपल्याला जाताना दिसून येतोय तो शकून.
ओंकारांचा पुढील चेंडू कटवलेला ते ऋषभ त्याच्या झटक्याला सुंदर क्षेत्ररक्षण, एका धावे समाधान. सुंदर फटका आला तो उगेश हळदणकर त्या झेल काढल्या, परंतु झेल घेणार का आणि एका धावे समाधान. त्याचबरोबर पंचाचे षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या झालेल्या 16 आणि शेवटचा आणि अंतिम षटक असणाऱ्या 4 ओव्हर. चेंडू जातोय पाच हळदणकर यांच्या हातामध्ये. मंदार हळदणकर यांचा हा मुलगा सुपुत्र मंदार हळदणकर यांनी एक काळ गाजवला होता आणि तशीच गोलंदाजी त्यांच्या हात होणार का. हा खेळाडू केपीएल मध्ये होता तो गणेश कृपा कशे या संघामध्ये आयकॉन खेळाडू होता. कमी वयामध्ये 13 मारलेला षटकार जातोय चेंडू सीमा रेषा पार 6 धावांसाठी. पहिल्या षटकार खातोय तो पार. तेरिल्याच्या बॅट बोल निघालेला षटकार धावा देऊन 5 चेंडू आणि 42 धावा. सामना जरा लवकरच खेळून काढायचा आहे, कारण यानंतर आपण थरारक पाहणार आहोत तो फायनलचा बांधीचे नाटे. थोडासा व्यायाम करताना थोडस धावताना दिसतात आपल्याला. भारताचा पुढील चेंडू तेरिलांच्यासाठी लीग साईडच्या दिशेने चेंडू काढवण्याचा प्रयत्न, परंतु म्हणावं तसं स्पीडने चेंडू त्याच्यापेक्षा सुद्धा वेगळा झाला. चेंडू जाऊन आदळला पायावर. एक धाव मात्र काही रोखू शकला नाही. कैलास फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करतो, यश रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. भारताचा पुढील चेंडू आता खेळेल तो शकून शकून किती धावा करणार आपल्या संघासाठी. सुरेख चेंडू उडवलेला आहे, पण तो तिथे पाहायला मिळेल तो ऋषभ. या ठिकाणून त्या ठिकाणी जाणं पळणं आणि फिल्डिंग करणं अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला पाहायला मिळतोय तो ऋषभ हळदणकर. भारतात चेंडू टाकण्यासाठी तयार, सामना करेल तो तेहरील. त्या ठिकाणी बघूया तेहरील कशा प्रकारची फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाही. चेंडू जातो निर्धाव. 4 चेंडू झालेले आहेत. भगवती कशी या संघाची सज्ज आहे फायनल मध्ये फेरीमध्ये जाण्यासाठी. त्यांच्या प्रेक्षक वर्ग सुद्धा तयार. सागर हळदणकर आपण आता आपल्याला मैदानात धावत जाताना दिसणार का थोड्याच वेळात कळेल. चेंडू शिल्लक आहेत 2. तेरिलाने बॅट फिरवलेल्या आणि विकेट फेकतायत. शेवटचा एकच चेंडू राहिलेला आहे. त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतोय तो तेरिलच ते खाली नॉनस्ट्राईकला जाताना दिसत आहेत. शकून शेवटचा बॉल खेळताना दिसत. त्यांच्या पाठीवर जर्सी आहे ते पॉवर प्रीमियर लीगची. पॉवर प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू खेळलेला आपल्याला दिसून येतोय. आणि पंचांचा हा निर्धावचा इशारा आणि आपल्याला पाहायला मिळतोय तो अंतिम फेरीत दाखल झालेला भगवती कशा संघ. विजेत्या संघाचा खूप खूप आभार. त्याचप्रमाणे खिलाडू वृत्ती पाहतोय आपण. सेमीफायनलचा सामना हरल्याच्या नंतर सुद्धा बुडालेल्यावर या संघामध्ये खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होतं. प्रत्येक खेळाडूला हात घालण्यात